आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। अजित पवार यांना मुख्यमंत्री शिंदेंवर राग, आव्हाडांचा दावा। निवडणुकीमध्ये शिंदेंनी पैसे वाटले तर अजितदादांनी पैसे घरी नेले, आव्हाडांचा आरोप। तर आमचा आम्ही बघू, आव्हाडांनी मुंबऱ्याकडे लक्ष द्यावं, गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला। तर आव्हाडांचं वक्तव्य बेताल, दादांचा शिंदेंवर राग नाही, दरेकरांनी आव्हाडांचा दावा फेटाळला। उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विश्वासघात झाला, याचा फैसला महाराष्ट्रामधली जनता करेल। माजी काँग्रेस नेते आणि पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांच्याकडून शंकराचार्य यांच्या वक्तव्याचा समाचार। तर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्याने काहींना पोटसूळ, संजय राऊतांची टीका। तर अविमुक्तेश्वरानंदांनी राजकीय भाष्य केलं नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असंही विधान। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चेची गरज नाही, निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री निवडला जाणार। शंकराचार्य यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया। जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत। त्यांनी केलेल्या राजकीय भाष्यावर आम्हाला आक्षेप, विश्वासघात कोणी केला हे शंकराचार्य ठरवू शकत नाहीत आणि त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही, संजय निरुपम यांची टीका। शंकराचार्यांनी एकतर्फी ऐकून न्याय दिला, माझ्या घरी त्यांनी भेट घेतली असती तर कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत 6 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, अजित पवार यांना उत्तर सादर करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत। राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करा, अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी। राज्य आणि केंद्राने 30 दिवसांमध्ये कर्जमाफी देण्याची मागणी। आणि आता आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रामधलं प्रशिक्षण थांबवलं, मसुरीमधील प्रशासकीय अकादमीमध्ये 23 जुलैपर्यंत येण्याच्या सूचना। UPSC परीक्षेसाठी पूजा खेडकर यांच्याकडून 11 वेळा नावांमध्ये बदल, खेडकरांच्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची नगरचे जिल्हाधिकारी चौकशी करणार अशी माहिती। तिच्या आईवडिलांचाही पोलिसांकडून शोध सुरूच, मनोरमा खेडकरांचा बंदूक परवाना रद्द होण्याची शक्यता। पूजा खेडकर प्रकरणामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तांनी रिपोर्ट मागवला, पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना दिव्यांग प्रमाणपत्राबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश। खेडकरांनी खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप। शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, मंत्री अब्दुल सत्तार यांचा दावा। तर महायुतीच्या मेळाव्यातील भाषण ऐकताना सत्तार नव्हते का, मंत्र्यांकडून संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य नकोत, दरेकरांचा सत्तारांना सल्ला। खासदार शाहू छत्रपती आणि सतेज पाटील विशाळगडावरच्या मशिदीमध्ये, मशिदीची शाहू महाराजांकडून पाहणी। दगडफेक आणि अतिक्रमणावरील कारवाईनंतर शाहू छत्रपती विशाळगडावर। छत्रपती संभाजीराजे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकमध्ये स्वराज्य संघटना आक्रमक, कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध। विशाळगडावरील अतिक्रमण निघत असताना महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतंय, महाविकास आघाडी शिवरायांच्या बाजूने की गडावर अतिक्रमण करत हिरवे झेंडे मिरवणाऱ्यांच्या पाठीशी, देवेंद्र फडणवीस यांची टीका। विशाळगडावरील हिंसाचारामध्ये भिडेंचे कार्यकर्ते असावेत, भिडेंचे नको तेवढे लाड झाले आहेत, विशाळगड हिंसाचारावरून जितेंद्र आव्हाड यांची टीका। विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की, पोलिसांनी पत्रकारांवर काठी उगारल्याची माहिती समोर, माध्यमांना गडावर जाण्यास मज्जाव, पोलिसांची माहिती।